खासदार शिवाजीराव आढळराव आणि डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघातून लढत आहेत। ही लढत चुरशीची होते, तुमची अपेक्षा काय आहे आणि काय होईल असं तुम्हाला वाटतंय? तसं पाहिलं तर पहिल्यांदा या ठिकाणी विघ्नर न्यूजचं मी पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन करतो। आम्हाला या आमच्या छोट्याशा वाडीमध्ये येऊन आपण या बोलण्याची जी संधी आपल्या न्यूजमध्ये दिलेली आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। तसेच जर या मतदानाच्या विषयी बोलण्याचं म्हणजे शिवाजीदादांच्या बाबतीत हे जुने आपल्यासारखे छोटे कार्यकर्ते होते, त्यांनी त्या राजकारणात उतरून बरोबर या ठिकाणी तळागाळात आत्ताच आमच्या चाहत्यांनी सांगितलं की आम्ही घरोघर आणि खरोखर त्यांना गोरगरिबांची जाण आहे। आम्ही बहुतेक जागी बाकीच्या नेत्यांच्या घरी गेलो होतो, परंतु जी आढळरावांच्या घरी जी आम्हाला सेवा मिळाली अशी सेवा कुठल्याही नेत्याकडे नव्हती। ते गोरगरिबांना जाणणारे आहेत आणि खरोखर त्यांनी आमच्या इथे पण बुचकेदाईच्या माध्यमातून सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर अशी कामं केलेली आहे। तसंच डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाबतीत तरुण नेतृत्व आहे, परंतु हे या ठिकाणी आत्ता ह्या चालू निवडणुकीमध्ये खासदारकीसाठी उभे आहेत, परंतु हे 5 वर्ष त्यांना शोधण्यासाठी जाईल। आपण 5 वर्ष समाज पाठीमागे येईल, परंतु हे जुने जे कार्यकर्ते आहेत, जुने समाजसेवक आहेत आढळराव पाटील यांना माझ्या तर मते शिवसेनेतून, आणि शिवसेना म्हणजे ही आपला पहिल्यांदा पक्ष आहे आपल्या मुंबई या ठिकाणी वास्तव्यात आपली जी लोक आहेत, खरोखर बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यावेळेच्या काळामध्ये आपल्या मुंबई ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांना भरपूर असं या सेनेच्या माध्यमातून संरक्षण भेटलेलं आहे। सेना हा पक्ष नसता त्या टायमाला मुंबईची काय हालत झाली असती हे आपण पाहिलेलंच आहे। म्हणून सेना म्हणून या ठिकाणी मी बोलत नाही, परंतु सेना आणि शिवसेनेमध्ये जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते खरोखर सच्चे आणि धडाडीचे आहेत। हे खरोखर आपल्याला जे म्हणतात, जे शेतकरी त्यांच्या आणि शेतकऱ्याच्या बाबतीत या बाकीच्या नेत्यांचं दुर्लक्ष केलेलं आहे। शेतकऱ्याच्या बाबतीत आज कांदा आहे, पाणी नाही, सर्व काही बाबी या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोडवण्यात आलं। या ठिकाणी बीजेपीचं जे सरकार आहे, बीजेपीच्या सरकारांनी थोडीशी उणीव बाकी ठेवलेली आहे, शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही, कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याकडे लक्ष नाही। या ठिकाणी त्यांनी त्यांच्या देशामध्ये इकडे तिकडे बाजूला त्यांनी भरपूर अशा सुधारणा केलेल्या आहे, परंतु या ठिकाणी महाराष्ट्राकडे त्यांचं लक्ष थोडंसं कमी आहे। म्हणून या ठिकाणी सेनेच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर दादांच्या बाबतीत या ठिकाणी दादांना कार्यकर्ते बाकीचे जरी असतील, बाकीच्या पक्षात असतील, पण शिवाजीदादांना तोडच नाही, या बाबतीत मी एवढं बोलू शकतो। नरेंद्र मोदी आणि पवार साहेब हे दोनही तसे कणखर नेते आहेत, ह्या दोघांमधला तुम्ही फरक काय सांगाल आणि कुठला नेता जनतेचे प्रश्न घेऊन कणखरपणे मांडेल, तुम्हाला काय वाटते? आता पवार साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, पवार साहेब हे जुन्या आणि खरोखर त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि ज्यावेळेस ते होते त्या टायमाला या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी भरपूर अशा समस्या सोडवल्या आणि शेतकऱ्यांचा राजाच होता तो। परंतु या ठिकाणी आता बीजेपीच्या बाबतीत जसं शरद पवारांनी जे शेतकऱ्यांकडे जे लक्ष दिलं ते बीजेपी लक्ष देत नाही, आणि खरोखर असे नेते आता या ठिकाणी पवार साहेब दूर आहेत, त्यांच्या खाली जे कार्यकर्ते आहेत, ह्या मंडळींनी पवार साहेबांसारखंच लक्ष दिलं पाहिजे। त्या मंडळींनी जर तेवढं लक्ष दिलं तर खरोखर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं त्या बाबतीत जनता त्या बाजूला कौल देऊ शकते, कारण या ठिकाणी सेनेच्या बाबतीत सेनेचे सर्व कार्यकर्ते बीजेपीचे कार्यकर्ते असतील, या ज्या पक्षामध्ये ते खरोखर कार्यरत, त्यांचं काम असं म्हणजे स्वच्छ आहे। आढळराव पाटील असतील, आमच्या गटनेत्या आशाताई बुचके असतील, अशा ह्या मंडळी, हे जी मंडळी आहे कणखर नेतृत्व आहे यांचं, आणि खरोखर अशी मंडळी जर असेल तर आपला भाग पुढे जायला काय अडचण येणार नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ही सगळी राजकीय मंडळी राजकारण करतात, निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून देतात। शेतकऱ्याची अवस्था आज म्हणजे मुखी बिचारी कोणी पण हाका असं म्हटलं तरी वावगं होऊ नये। तुम्हाला काय वाटतं, या सरकारने बळीराजासाठी काय करायला हवं? आता बळीराजाला पहिल्यात महत्त्वाची गोष्ट पाणी, ही पाण्याची समस्या पहिल्यांदा सोडवली पाहिजे। पाणी असेल तर त्या ठिकाणी ती शेती पिकली जाईल, शेती पिकल्यानंतर पुढील त्यांचं आपल्याला आपल्या या शेतीमधूनच सर्वांना मिळते, म्हणून या शेतकऱ्याकडे पहिल्यांदा यांनी पाण्याच्या बाबतीत पाहिलं पाहिजे। पाणी झाल्यानंतर आता हे वीज पुरवठा जो आहे, आता वीज पुरवठा या ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्यामुळे विजेचं बिल भरणार कसे, हा विजेचा एक प्रश्न सोडवला पाहिजे। आणि खरोखर ह्या वर्षी तर माझ्या मते यांनी वीज बिल सुद्धा माफ केली पाहिजे,
कारण या ठिकाणी पाण्याची सोय नाही आहे आणि लाईट तर कुठं पाण्याला वापरली जात नाही, परंतु हे बिल तर येतात, म्हणून हे बिलाची माफी मिळाली पाहिजे, हे तर मी सरकारला सांगू इच्छितो. नरेंद्र मोदी, आदरणीय पवारसाहेब, राहुल गांधी ह्या तिघापैकी कोण सक्षम पंतप्रधान होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं? माझ्या तर मते या दोन्ही मंडळींपैकी नाही, मी तीन सांगितले. तिन्ही मंडळींपैकी मोदी साहेब हे खरोखर सरकार चालवण्याच्या लेवलचेच आहेत. म्हणजे खरोखर त्यांचे विचारसरणी अतिशय उत्तम आहे आणि ते हळूहळू प्रत्येकाकडे लक्ष देणार आहे. त्यांनी भरपूर अशी कामं या ठिकाणी आपण पाहतोय, ज्या सर्व गोरगरिबांसाठी ते करणारच आहे, पण थोडासा वेळ लागेल. पण माझ्या तर मते नरेंद्र मोदी साहेबच हे काम करू शकतील. प्रेक्षको, तुम्ही ऐकताय, पवारसाहेब आदरणीय आहेत, चांगलं व्यक्तिमत्व आहे, मात्र नरेंद्र मोदी कणखरपणे देशाचं नेतृत्व चालवू शकतात असं म्हटलं जाते.